नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. काळजाच्या ठोक्यापासून बेंबीच्या देठापर्यंत तुमचं स्वागत करतो. आज आपला विषय ठरला जायचा काळू वॉटरफॉलला. तर तुम्ही बघताय आपल्यासोबत आपले गँग आलेलं आहे. हे शूटर फलटणवरनं बोलावलं आहे आणि शूटरची गाडी GT650 पाठीमाग आपल्या आपाचे ह्यो रविभाऊ आपला जमचा परममित्र, पाठीमाग बबल्या आणि चंदनान आहेत. तर सकाळी लवकर उरकलो. किती बी लवकर जायचं म्हणलं तरी सकाळी 6 वाजल्या होत्या. बघता बघता येऊन पोचलो आपण चाकणमध्ये. पण चाकणमध्ये कधी बी गर्दी फिक्स असते. चला तर आता जास्त काही वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. आता नियोजन तिकडे जायचं आधी तिथं नियोजन होते आपलं. आता बघूनची वाट बघतोय, तेवढ्यानं काय होत नसतं. इकडे बघा विषय आपला फक्त खेळ आणला आपला, त्याच्यामुळे नियोजन करायचे. तर मित्रांनो आपली राईड स्टार्ट झाली. मनपसंत बाईक आहे. तर नियोजन पंपावर आहे. आपण निघालो आता काळू वॉटरफॉलला. अर्ध्या रस्त्यात आपण. तर चला आज ॲडव्हेंचर सुरुवात करूयात. एक नंबर विषय सगळं गावाकडचं गँग पण आलं आहे आपलं. आता त्यांच्याकडे जाऊया. आपला हत्यार पॉवरचा विषय असल्यामुळे आपल्याला तेल पण पॉवरचं टाकावं लागते. टाके फुल करून घ्यावं लागते. आज साध्यावर भागू दिसतंय सगळं संपलं कसं तरी सगळं. आता काय दिसणार नाही. विहिरी बघून घ्या मित्रांनो. किती कसं 12 का 15 लिटर? 12 लिटर. एवढा खेळ संपते महागारी असतो. तर पेट्रोल भरून झालं कीच आपला प्रवास सुरू झाला. तर माळशेज घाट काळू वॉटरफॉल किती किलोमीटर भरतं? तर पुण्यापासून 120-130 किलोमीटर अंतर भरतं. तिथं जायचं कसं तर जायला तुम्ही स्वतःच्या बाईकने जाऊ शकता. नसेल तुम्ही कार रेंटवर घ्या, तिकडे जाऊ शकता. किंवा स्वतःची गाडी असेल तिथपर्यंत जाऊ शकता. तुम्ही शनिवार रविवार तर टाळा. जायचं तर शनिवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचा. 100 रुपये तिकीट असेल तिथं पर पर्सनचं. आणि जाताना तुम्ही राईट मारला की घाट उतरून राईट साईडला तिथं एक वन अधिकारी असतात, वन विभागाचे अधिकारी. तिथून तुम्हाला 30 रुपयाची पावती फाटावं लागते. शूटर असा गाडी चालवत होता, अरे बाप, डायरेक्ट भाई विषय टॉपचाच करून टाकला होता त्यानं. गाडी बी असता डबल खतरनाक घोडा आहे. तर बघत बघत डायरेक्ट गाडी 120-150ला टच होते. केळीची बाग तुझ्या घरी, तर मग कच्ची जाण्याची घेत ह्यांच्याकडून कशाला घेतोय खायला? तिथं पिकले असते. आज एकादशी, आषाढी एकादशी असल्यामुळं तिथं आपण थांबलोय केळी वगैरे घेऊ खायला. कारण बाकी तर काही खाणार नाही आपण. हे आपलं गँग आहे गावाकडचं. आव कुठून नाच करते काय वरकोट्याचं गँग आणलंय सगळं धरून इकडं. तर काकाच्या फ्रूट स्टॉलला आपण भेट देऊ, त्यांच्याकडनं घेऊ. बबनला सांगितलं होतं लवकर ये, तर ह्याने 1 तास उशीर केलाय. त्याच्यामुळे उशीर केलाय. आणि इकडं आपला इथं ताफा लागलाय नियोजन इथं. आणि चंद्रना तर बघा निसता मग काय इथं खायचे ते बाहेर लगेच नियोजन करायचे. 3 केळी एक्स्ट्रा दिले म्हणून ह्यांच्याकडनं घेतलं ते केळं एकात. गडी सकाळ सकाळ एखाद्याच्या मला केळा तुटून पडला. ते चंदन हळू खा जरा, एखादा गुत्ता बेता देत. एखादच म्हणते ते आणि तर गदाडाभर खाते ते. गाडीभर तर खाल्ले आतापर्यंत यांनी. इथं वेफरचं इथं शंकरनाथ लाडू आणले. तो एकटाच खातो. अरे ते देखील इकडे केळी खाताना आयफोन सापडला. ड्रॅगन कोण सकाळ सकाळ. अयो बब चंदन गाडी चालवलं. अयो आता खरं येऊन आणलाय चिकला कोंड. अगं मा आता काय वाचत नाही गाडी. डायरेक्ट काळू वॉटरफॉल मध्ये ते डायरेक्ट चंदन बसला गाडी चालवला. आणि इकडे 2 डाक बसले ते. चला अरे गाडी घेतो ना आमची. इकडे जायचंय म्हणा. यायला लय अवघड काम आहे. आणि इथं आपला हत्यार आहे. आता निघालाय जाताना येतो. घरी नाही गेलो तरी आपली तिथून थोडाफार सकाळी नाश्ता केला. नाश्ता म्हणजे आज उपवास असल्यामुळं केळी वगैरे खाल्ली थोडी. आणि आपला प्रवास सुरू झाला काळू धबधब्याकडे. थोडं पुढं गेलं कीच आपल्याला लागते छत्रपती शिवरायांची जन्मभूमी जुन्नर येथे. तुम्ही बघू शकता. हे जाताना आपल्याला एक गेट लागतं छत्रपती शिवरायांच्या नावाचं जे आहे ते मोठं गेट आहे. इथून तुम्ही
प्रवेश करू शकता. आणि हा आश्वा रोड पुतळा आपल्याला जाताना निदर्शनास येतो आणि इथून थोडंसं पुढे गेलं की चालू होतो माळशेज घाट. तर मंडळी आता अंतर बाकी आपलं इथलं फक्त 15 किलोमीटर. वातावरण बघता मागा स्वर्गात आल्यासारखं वाटतं मी एक नंबर नाही. त्यासाठी ना सकाळी लवकर यावं लागतंय आणि रविवार जर असलं तरी आपण सकाळी लवकर आलो. पावसाचा जर काही विषय नाही, कंटिन्यू पाऊस चालू राहणार. वातावरण बघून धन्यवाद. वातावरण बी असलं टॉपचं होतं ना, अरे बघायचा विषयच नाही. गडी बघा तिकडं नुसतं फोटो काढायसाठी रेडी. भाई माझा काढ तर म्हणतो भाई बाबा सगळ्यांचा फोटो काढायचा आहे. पण ह्यो गडी जर नुसता बघत होता मला घे म्हणून ठीक आहे मला तुमचा नंबर आहे. आणि ते गडी आलं तर गावाकडनं त्यांचं नियोजन शोधत काही फोटो काढायचे. मग काय फोटो आलं कसं असला पाऊस लागते नुसतं रपारप तोंड सडकून निघते अक्षरशः. पण आपण हेल्मेट लावलं होतं त्याच्यामुळे काही विषय नाही. पण धुक्यात आहे ना भाई, गाडी चालवायची अवघड होते. 20-30 पुढे काही दिसत नाही. तुम्ही बघता का हा नजारा कसला नसतं. आपले मित्र, गाडी आणि असा रस्ता असला ना भाई, विषय टॉपचा असते. मित्रांसोबत मस्तपैकी हिंडायला मजा असते. शनिवारवर 2 दिवस सुट्टी असते. 2 दिवसातच आपलं महिनाभराचं काय असेल ते नियोजन इथं करून टाकायचं. तुम्ही बघताय कसला खतरनाक रस्ता आहे. व्ह्यू तर असला एक नंबर आहे. डोळ्याचं पारणं फिटते डायरेक्ट हे बघून. हे बघायसाठी तुम्हाला इकडंच यावं लागेल. नुसतं व्हिडिओ बघून काही होत नसतं म्हणलं माय, इकडंच यावं लागते आणि असं हे गरगरीत बघावं लागतंय. आता पोटाला थोडीशी भुका लागल्याच होता, त्याच्यामुळे हॉटेल हुडकायला चालू होतं. पण विषय असा होता की तो हॉटेल सापडत नव्हती. आणि एक हॉटेल सापडलं रस्त्याला, तर गाड्याने तिथं गाड्या घेतल्या. चला आता आतमध्ये ह्यांनी काय कार्यक्रम केला तुम्हाला दाखवतो. ती अशी भिकाऱ्यासारखं आली ती या. अरे ह्याला पुढे न्यायच्या लायकीची नाही ती. पण तुम्ही हे व्ह्यू बघा, एक नंबर नियोजन आहे. आमचा अवतार बघा, पाहण्यासारखं नजारा बघण्यासारखं आहे बाई इकडचं. सकाळचे 9 वाजल्यात भाई. जास्त भूक लागली होती, मग काय खाणार, तर इथं रिसॉर्ट भेटलंय खतरनाक. आणि इथं आपला शूटर पलटरून आलेला नाच करते यावं लागतंय. मग आता मस्तपैकी खिचडी खाऊन घ्यावा. तिकडे गँग बसले आपलं. हे बघा व्ह्यू, एक नंबर नियोजन आहे. खिचडीवर ताव मारतो पहिला. ठीक आहे चालेल. हे बघा सुरू झालं हे व्ह्यू. हां 1900. आणि हे बघा इथं 2 किलो साबुदाणा एकट्याने खाल्ल्यानंतरची परिस्थिती. आणि इकडं मोठी आहे GST भरून चहा पिताना. नियोजन असं असतंय. आता हे जास्तच एक्सपेन्सिव्ह झालं. बाहेर तर 20 रुपयाला भेटते, पण जाऊ द्या म्हणलं आता आलो तर भेटली तरी 19 रुपयाचे बाकी झालं. आमच्या डीजेला तर 4 सुद्धा दिला. ते 2 कोट दिलं तर तेवढाच भाव खुश आहे आमचा.
काय करतोय? वाट काढलं गे माळशेज घाट उतरून थोडंसं खाली आलं की राईट साईडला आपल्याला अशी कमान लागते आणि या कमानीतून आपल्याला जायचं तर आतमध्ये घ्यावं. जाताना रस्ता तुम्हाला दिसेल बघा, हा असा रस्ता 1 नंबर रस्ता दिसतो. थोडंसं पुढे गेलं की तिथं 30-30 रुपये तिकीट काढायचं असते. ते वन विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्याकडनं पावती घ्यायची असते. पण सकाळी जर तुम्ही लवकर गेलात तर काही पावतीची गरज नाही लागत. रस्ता छोटा असल्यामुळे जरा मोटरसायकल जास्त वाहतात, कार पण, तर थोडंसं जरा जपून चालवा. पण पोरांचं नियोजन असल्यावर काही पोरं जपून नाही चालत. थोडंसं पुढे गेलं की रस्ता लागतो, आतला हा निभार रस्ता लागतो, म्हणजे कच्चा रस्ता. त्यातनं तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. जिथपर्यंत टू व्हीलर जाते तिथपर्यंत तुम्ही टू व्हीलर घेऊन जाऊ शकता. थोडंसं पुढे गेलं की तिथं राईट साईडला पार्किंगची जागा असते लावायचं आपल्याला, तिथं गाडी लावायची. तुम्ही जर 4 व्हीलरने आला तर गावातून थोडंसं पुढे गेलं की तिथं तुमचा 4 व्हीलर पार्क करायचा आणि तिथून तुमचा काय असेल तो ट्रेक चालू करायचा. साधारणतः 3-4 किलोमीटरचं अंतर भरतं पायी चालत गेलात तर. आणि जर मोटरसायकलवर गेला तर तुमचं ते अंतर वाचतं. तर आपला हा ऑफ रोडिंग चालू झाली आता. तर चला आता जरा थोडीशी ऑफ रोडिंगची मजा घेऊया. विजवानानं कॅमेरा घेतला मला मी आता व्हिडिओ शूट करणार आणि गडी असा वाकडा कॅमेरा धरून काय करत होता काय माहिती. आवाज तर काय येत नव्हता. आवाज येत का नव्हता कारण गाड्यांना पावसाने एवढं धुतलं होतं नाव काढ नका. कारण इथं 2-2.5 किलोमीटर चालावं लागतं. तर त्या अंतरात चालून पार जीव नरडलं येतं. जोरात पाऊस येत असते सगळं. बघताय गडी कसं भिजलं. भाई इथं आता जर वाहून जात होता, व्हायलाय थोडक्यात बचावलं, पाणी वाढलं इथे. नंतर सगळ्यात पुढचा लालवाला वाहून गेला होता, तिकडून काढला व्हिडिओ. तर इथं अशा प्रकारे भरपूर फ्लो आहे, बघू शकता तुम्ही. इकडं जरा कसली काय नसते, इथं सगळ्यात जास्त फ्लो वाहते. बघा तुम्ही अरे आता पाणी वाढलं पकडायला ना कमऱ्यापर्यंत आले. अरे बापरे, अशा प्रकारे झालेलं आहे आपलं विषय. असली गर्दी इथं अजिबात येऊ नका. इथं सॅटर्डे संडे कुठे गर्दी कधी आला तर सकाळी 7 वाजता इथे येऊन थांबा, नाहीतर तुमचा येऊन काही फायदा नाही. आम्ही 7 तिकीटं काढले होते आणि ते पण आम्ही विकली आता आणि ती बाहेर जेवण चाललोय आता. भाई काय करणार, पर्याय नाही. इथं असली गर्दी, अरे बाप खतरनाक गर्दी आहे नुसती, कुत्र्यासारखी गर्दी आहे. बघू शकता
बघता इथं अचानक पाऊस येतोय, काय बी अचानक लय वाढतंय पाणी. इथं वरी तुम्हाला धबधबा दिसत असते ना, एक नंबर. आपल्याला वर जायला काय भेटलं नाही, मग साईडनं बघू आपण धबा धबा कसं पडतंय पाणी. धबा धबा पडते. अहो कुठून धबा धबा बघायला आले करमाळ्यावरून? ऐका अहो कुठून ऐका बघा, करमाळ्यावर आले ते 700 किलोमीटरचं अंतर पार करून वाघ दिसतंय का? खेळ कसा आहे? चलो पहिला ते मागच्या ह्याला टाकायचं. हा त्याला टेक, मी त्याला टेकून बसलेलो. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर इकडे येत आहे तर सकाळी लवकर या, जेणेकरून तुम्हाला अशी गर्दी बघायला भेटणार नाही. असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका मजेशीर गमतीदार व्हिडिओमध्ये.